पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे हे गाव पाचोरा ते जामनेर रस्त्यावर वसलेलं असून या रस्त्यालगत मराठी मुलांची शाळा आहे। या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते। नेमकं बस स्थानक परिसरात या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे दररोज अपघात होत आहेत। विशेष म्हणजे या रस्त्यासाठी आमदार किशोरप्पा पाटील यांनी कोटी रुपये खर्च केल्याचं फलक लावलं आहे। एवढा खर्च करून देखील रस्त्यावर खड्डे पडले, मग हा पैसा गेला कुठं असा प्रश्न उपस्थित केला जात असून आज वडगाव आंबे वडगाव येथील ॲडव्होकेट मंगेश गायकवाड, मुकेश पाटील, संतोष पाटील, संजय धोंडू पाटील, मिलिंद भुसारे, सागर शिंदे, उत्तम शिंदे, अण्णा चव्हाण, वसंत मराठे, विनोद शेळके, अर्जुन पाटील, विरभान पाटील, शुभम सत्काळे, दिवाकर पाटील, जगन खोडपे, शरद देवरे, सुरेश कोलते, मनोहर शेळके, गजानन चंद्रे, योगेश सपकाळे, अजय हटकर, मधुर पाठक, ओम शिंदे, भूषण पाटील, कैलास शिंदे, धनराज पाटील, जितू जगताप, अनिल शिंदे, राजेंद्र देवरे या ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून आमदारांना चरपाक दिली आहे। तसेच स्मशानभूमीमध्ये कोणतंही काम झालं नसून त्याबाबतही खोटी माहिती फलक लावण्यात असल्याचा आरोप केला आहे। आता आपण पाचोरा वरखिडी पहूर रस्ता राज्यमार्ग क्रमांक 19 सुरू आहे आणि या रस्त्याचं सन 2021 अर्थसंकल्प 2021-22 मध्ये 2.5 लाख रुपये खर्च करून काम पूर्ण झाल्याबद्दल आप्पासाहेबांचं बॅनर लागलेलं आहे। बॅनर आपल्या मागे दिसतंय आपल्याला। प्रत्यक्षात जर पाहिलं त्या रस्त्यामध्ये डायरेक्ट आहे ना एक फुटापर्यंतचे खड्डे। अशा प्रकारे रस्ते सुरक्षितता जीवन मरणाचा प्रश्न असताना 2.5 कोटी रुपये खर्च करून हे काम झालेलं दाखवलेलं आहे। प्रत्यक्षात इथे 1 रुपयाचं सुद्धा काम झालेलं नाही आणि आप्पासाहेब हे बॅनर लावतायत। तर खरं तर याच्यामध्ये 100% टक्केवारीचा विषय येतो। त्या टक्केवारीच्या विषयामुळे काम पेंडिंग पडलेला असल्याची चर्चा आहे आणि जवळपास तसं आपल्याला दिसूनच येतंय। आणि त्याबद्दल तर आपला तो मोठा विषय कार्यकर्ते ठेकेदार झाल्यामुळे या रस्त्याची परिस्थिती आपल्याला दिसून येते। मोठे मोठे बॅनर लावायचे, प्रत्यक्षात हे काम केल्याचं दाखवायचं। आता हे जर आपण पाहिलं इथे तर आंबे वडगाव येथे स्मशानभूमी बांधकाम व सुशोभीकरण करणे, ग्रामपंचायत जन सुविधा योजनेअंतर्गत 10 लक्ष काम पूर्ण। जर आपण पाहिलं तर कोणतेही काम झालेलं नाही। 1 रुपयाचं सुद्धा काम दाखवून द्यायचं आमदार साहेबांनी तिथे। फक्त बॅनरबाजी आहे। व्यायामशाळेबद्दल म्हटलेलं आहे की व्यायामशाळा बांधकाम करणे, काम प्रगतीत कुठेही व्यायामशाळेचं काम सुरू नाहीये। प्रत्यक्षात कोणतेही कामं केलेले नसताना आप्पासाहेब निव्वळ इलेक्शन येणारी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून कामं दाखवण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे आप्पासाहेबांचा। प्रत्यक्षात स्वतःला कार्यसम्राट म्हणणारे आमदार साहेब कोणतेही कामं न करता फक्त बोर्ड लावताय, बोर्डावरच कार्यसम्राट येते। आज आपण आंबेवडगाव येथे राज्य महामार्ग 19 क्रमांक या ठिकाणी उभे आहे। खरोखर म्हणजे जर याची परिस्थिती पाहता आपण डोळ्यासमोर या ठिकाणी पाहतोय की आज 1 फुटापर्यंतचे गड्डे आंबेवडगावच्या सुरुवातीपासून तर थेट मालखेडा हद्दीपर्यंत या ठिकाणी गड्डे ठिकठिकाणी पडलेले आहे। याचं खरं कारण म्हणजे जेव्हा आपण महाविकास आघाडीत होते त्या दिवसापासून हे काम चाललंय, तर आजपर्यंत त्या कामावर डांबर किंवा त्याच्यावरती कार्पेट एकुठल्या 1 सेकंदी ओतले गेले नाही। आप्पासाहेबांचे निकटवर्तीय ठेकेदार त्यांचे व्हिडिओ सुद्धा आमच्याजवळ आहे। त्यांचे व्हिडिओ या ठिकाणी काम करत असताना आम्ही त्या माध्यमातून, तुम्ही या ठिकाणी होतात की आम्ही त्यांना काम थांबवलं होतं। अक्षरशः पपुट्यावर त्यांनी दगड टाकून या ठिकाणी सोलिंगचं काम करत होते, ते कामही आम्ही थांबवलं होतं। आता ते व्हिडिओ आम्ही तुम्हाला देऊ की ते जनतेला समजून जाईल पाचोरा तालुक्याला की त्यांचा ठेकेदार हा कोण आहे। खरं तर पाहायला गेलं तर अशा विविध कामं म्हणजे जी लिस्ट आहे ती लिस्ट सर्वसाधारण एखादी म्हातारा माणूस जर वाचायला गेला तर त्याची टोपी खाली पडेल अशी ही लिस्ट आहे। पण वास्तव्यात ते कामं कोणतेच पूर्ण नाही। या आम्ही तुमच्या समोर मीडिया समोर ऑन रेकॉर्ड बोलतोय। याचं कारण की आम्ही सत्तेतही ते मानतोय। आप्पासाहेबांनी मागच्या विधानसभेलाही अशाच प्रकारचे बॅनरबाजी केलेली होती, पण त्यावर वास्तवता कुठलंही काम त्या ठिकाणी होतं नाही। तेच काम आज तशा पद्धत नाही। अगोदर बापूंनी सांगितल्याप्रमाणे इथे स्मशानभूमीचं काम 1 सेकंदी झालेलं नाही, त्याचाही व्हिडिओ तुम्ही घेऊ शकता। त्याच्यानंतर व्यायामशाळेचा विषय, इथे नवतरुण आहे, यांना तुम्ही त्यांच्याजवळ विचारा की खरोखर इथे व्यायामशाळा आहे का असे। आणि जे कुरार ते आंबेवडगाव रस्ता चाललाय त्या रस्त्याचं 2दा इथे नोंदणीकरण केलंय, वरती आणि खाली। म्हणजे तो बघा अनुक्रमांक 2 ला बी तोच आहे आणि अनुक्रमांक 13 लाही तेच आहे। म्हणजे मग अशी शंका कुठेतरी वाटते की 2दा पैसे त्यांनी काढले गेले। कुठेतरी या गोष्टीला आळा बसण्याकरता येत्या विधानसभेमध्ये अशा या आमदारांना आपल्याच माध्यमातून आपल्या लोकांनी ती जागा दाखवली गेली पाहिजे असं मला कुठेतरी वाटतं। आणि हे
येणाऱ्या ही तुम्हाला सांगतो इथे काल रात्री 60 मिनिमम सेंटर मध्ये पाऊस या ठिकाणी पडला. रात्री जवळजवळ आम्ही सर्व युवक या ठिकाणी थांबून गाड्या काढण्याचं काम करत होतो. तो व्हिडिओ आहे आमच्याकडे. म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या अक्षरशः ठोकल्या जात होत्या. आता या आपल्या इथं एक ब्रिटिशकालीन पूल आहे, त्या पुलाचे कठडे दोन्ही निघून गेले. वारंवार त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतात. तो टनवरचा पूल आहे, त्याचे वारंवार आम्ही जवळजवळ पीडब्ल्यूडी खात्याला कितीक निवेदन दिले, आमदार साहेबांनाही निवेदन दिले, तरी त्याचं काम आजपर्यंत झालेलं नाही. या 2.5 कोटीच्या डीपीआर मध्ये त्या पुलाचं काम करायला काही हरकत नव्हती. कारण खरं मोठ्या अपघाताची वाट जर तुम्हाला बघायची, अक्षरशः त्या ठिकाणी मृत्यू पडलेले लोक, त्या ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेले मृत्यू पडलेले त्यांचे मृत्यू दाखले आजही आमच्या ग्रामपंचायतला रेकॉर्डला दाखवू शकतो त्या बाहेरगावच्या लोकांचे. मग याच्याकडे कोण लक्ष देणार आहे? आणि जर तुम्ही तुमच्या ठेकेदारांना पोचण्याचे कामं करत असाल आप्पासाहेब, तर मुळीच या ठिकाणी कामं करू नका. आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाने या ठिकाणी मुरुम टाकून रस्ता बनवून घेऊ आणि आम्ही जाऊ. शासनाची तुम्ही दिशाभूल करू नका, जनतेचाही पैसा तुम्ही कोणाला खाऊ देऊ नका, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. नमस्कार मित्रांनो, मी संतोष पाटील, आंबेवडगाव तालुका पाचोरा या गावचा रहिवासी. आज या ठिकाणी आप्पासाहेबांच्या विकास कामांची खूप मोठे बोर्ड लागलेले आहेत. खरं तर आप्पासाहेब स्वतःला कार्यसम्राट आमदार समजतात, मात्र आप्पासाहेब हे फक्त बोर्डावरचे आमदार आहेत. आप्पासाहेबांनी कामं प्रत्यक्षात दाखवून द्यावी. आयुष्यभराचा आप्पासाहेबांचा गुलाम होईल. नुसतं बोर्डावर राहणे आणि इलेक्शनचे जुलमे करणे हे खोटे धंदे आप्पासाहेबांनी सोडून द्यावे. आणि जर तुम्हाला काही काम घ्यायचं असेल किंवा तुमच्या गावच्या अडचणी सांगायच्या असेल तर आमच्या पक्षाचा रुमाल टाका, आम्ही तुमचे काम करू, असं स्पष्टपणे आप्पासाहेब कार्यकर्त्यांना सांगतात. आप्पासाहेब गरीब दुबळ्या कार्यकर्त्यांची आणि जनतेची दिशाभूल करू नका. या बोर्डावर असणारी कामं जर तुम्ही प्रत्यक्षात दाखवली तर आम्ही आमचं पूर्ण गाव, आमचे लोक तुमची गुलामी करू, हे तुम्हाला आम्ही स्पष्टपणे सांगतो. आणि पुन्हा तुम्हाला आमदार करू, आमदार नव्हे तर मंत्री होण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देऊ. पण असे खोटे जुलमे करू नका आणि या गरीब दुबळ्या जनतेच्या जीवाशी खेळू नका. या पाचोरा तालुक्यामध्ये, या विधानसभा मतदान क्षेत्रामध्ये जी कामं झालेली आहेत ती आपल्या निकटवर्तीय अशा भ्रष्टाचारी ठेकेदारांचे आहेत आणि ते तुमचीच लोक आहेत. या गरीब जनतेचा पैसा खाऊ नका, हे पाप आहे, हे तुम्हाच सांगणे योग्य होणार नाही. म्हणून मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो, या बोर्डावर झालेली सगळी कामे आमच्या गावाची तुम्ही दाखवली. हा 2.5 कोटीचा रस्ता हा आपल्या समोर दिसतो आहे आणि हा जीव घेणारा रस्ता हा यमलोकी जाणार आहे असं मला वाटतं. आणि आता जर या रस्त्यावर पुन्हा काम झालं नाही किंवा याची डागडुजी झाली नाही तर आम्ही या खड्ड्यामध्ये बसू. जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. धन्यवाद. तो जो फोटोग्राफर आहे तो दिलीप शेट्टी हे आपल्या मागे दिसते वडगाव आंबेगावची स्मशानभूमी. आमदार आप्पासाहेबांनी आपल्या गावामध्ये बोर्ड लावलेला आहे. त्या बोर्डावर स्पष्टपणे लिहिलेलं आहे, सन 2022-23च्या अर्थसंकल्पामध्ये जनसुविधा योजनेअंतर्गत वडगाव आंबेच्या स्मशानभूमीसाठी सुशोभीकरण करणे, त्यासाठी 10 लाख रुपये खर्च केलेला आहे. आपण इथे 10 रुपयाचं काम दाखवून देऊ शकता की हे 10 रुपयाचं काम इथे झालेलं आहे म्हणून. हे जे प्युअर ब्लॉक दिसत आहे ना, हे ग्रामपंचायतीने बसवलेलं आहे. याच्यामध्ये आप्पासाहेबांचा किंवा कोणत्याही योजनेचा काही संबंध नाही. निव्वळ लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याचा प्रयत्न चालू आहे. कोटीचे कोटी कामं विकास केला असं दाखवून निव्वळ हा शासनाचा पैसा हा परस्पर काढून घेतलेला आहे. 1 रुपयाचं काम आपण दाखवून द्यावं इथे.